हरिश्चंद्रगडाचा जो कोकण कडा, त्याचे जे ड्रोन शॉट्स येतात त्याच्यात दिसतं यार की कोकण कड्याला बॅरिकेडिंग लावलेलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत लावलंय. कोकण कडा आहे एवढा, म्हणजे इकडूनही जायला जागा आहे, इकडूनही जायला जागा आहे, आणि त्यात लोक येऊन त्याला लाथा मारून मारून 4 लाथांमध्ये ते पडून जातं. काय लॉजिक आहे सरकारचं याच्या मागे? हे लावण्याच्या मागे नक्की लॉजिक काय आणि का गरज आहे काय त्याची? ज्या वेळेला हरिश्चंद्रगड हा सज्ञान लोकांनी भेट द्यायचं ठिकाण होतं, तुझं जुने फोटो बघितलेस ना कोकणकड्याचे, तर त्याची जी खोली आहे ती लोक झोपून, म्हणजे कोकणकडावर आडवा झोपायचं आणि डोकं असं खाली घालून असं बघायचं. हीच त्याची एक शास्त्रोक्त पद्धत तीच आहे खरं तर. आता लोक काय करायला लागली की मी तर असे फोटो बघितलेत की कोकणकडावर खुर्चीसारखे बसलेले, म्हणजे पाय असे ठेवलेले लोक आहेत. तिथला वाऱ्याचा झोत, तिथे तुम्हाला येणारा दृष्टीभय काय असतं, म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो फोटो काढताना फोटोत जाऊ नका. फोटोच्या इतके आरी जाऊ नका की तुम्हाला फोटोतच बघावं लागेल. फोटोतच जावं लागेल. साधारण 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा रेलिंग लावलं गेलं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं. कारण असं झालं, हरिश्चंद्रगडच्या कोकण कड्यावर जर तू पावसाळ्यात भर पावसात जर कधी गेलास तर प्रचंड ढग असतात. एक पर्यटकांचा ग्रुप तिथे कोकण कड्यावर मुक्कामाला आला. तिथे काही झोपड्या आहेत, त्याच्या आतमध्ये तुम्हाला राहता येतं, म्हणजे घर आहेत तिथे. आणि सकाळी ते वॉशरूमला जायला निघाले तर त्यातला एकाला एक कळलंच नाही कडा चालू कुठं झाला, पूर्ण ढगामध्ये. आणि तो स्थानिक पाणी भरायला चाललेला होता तिथला, आणि त्यांनी बघितलं अरे हा हातामध्ये बाटली घेऊन चाललाय कुठं. तो म्हणे अहो ते पुढे कडा आहे. तो लिटरली साधारणपणे 15 फूट फक्त अलीकडे होता. म्हणजे पूर्वीच्या लोकांना आपण राहत असलेल्या ठिकाणापासून, आपल्या टेंटपासून कोकण कड्याची अंदाजे सुरुवात माहिती होती. आता प्रॉब्लेम असा आहे, रीलमध्ये हे नाही कळत. अलंग मदन कुलंगला तू कुठं रेलिंग बघशील का? कुठेच नाहीयेत. पण आज हरिश्चंद्रगडला घालायला का लागलं रेलिंग? त्याचं कारण वाढलेली बेताल पर्यटकांची संख्या. मी पर्यटक म्हणतोय, ट्रेकर नाही. ट्रेकरकडनं होणं शक्य नाहीये.